निवडक अतिक्रमण हटाव कारवाईवरून जयसिंगपुरात संताप. मोठे अतिक्रमणधारक अभयात, गरीब हातगाडीवाल्यांवरच कारवाई. खोकी संघटनेचा पालिकेला सवाल. शहरातील MSCB समोरील रस्त्यावर रहदारीस अडथळा करत असल्याचे कारण देत कायमस्वरूपी बंद असलेल्या हातगाड्या व खोकींवर जयसिंगपूर नगर परिषदेने बुधवारी सकाळी 10:30च्या सुमारास अतिक्रमण हटाव कारवाई केली. मात्र कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता करण्यात आलेल्या या कारवाईमुळे हातगाडी व खोकी धारकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कारवाई दरम्यान खोकी संघटनेचे अध्यक्ष सुनील ताडे यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत कोणाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात येत आहे असा जाब विचारला. त्यावर कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी ताडे यांनी मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान गेल्या 15 वर्षापासून कॉलेज रोड तसेच यादवनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असून त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागातील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करावेत अशी मागणी नागरिकांकडून सन 2019 पासून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र पालिका प्रशासनाने विविध कारणे पुढे करत या गंभीर प्रश्नाकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकातून होत आहे. एका बाजूला मोठमोठी अतिक्रमणे आणि प्रभावशाली घटकांकडून रस्ते गिळंकृत होत असताना त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवत नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे. तर दुसरीकडे गरीब हातगाडी व खोकी धारकांवर अचानक कारवाई करून त्यांच्या उदरनिर्वाहावरच घाव घालण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कारवाई करायची असेल तर ती सर्वांवर समान व्हावी. निवडक कारवाईवरून प्रशासन नेमका कोणाचा बचाव करत आहे असा सवाल संतप्त नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर.